जरांगे हे शरद पवार यांचे सुसाईड बॉम्ब आहे असं संजय केणेकर यांनी म्हटले। भाजप आमदार संजय केणेकर यांनी आरोप केला आहे। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे असा आरोप केणेकर यांच्याकडून करण्यात आला। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असून जरांगे हे शरद पवार यांचा सुसाईड बॉम्बर असल्याचा आमदार संजय केणेकर यांनी आरोप केला आहे। आमदार संजय केणेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मुंबई पूर्णपणे भगवीमय झालेली आहे आणि त्यासोबतच मुंबई पूर्णपणे जामही झालेली आहे। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केणेकर आहेत। काय सांगाल, एकीकडे मुंबई पूर्णपणे आता ठप्प झालेली आहे कारण मनोज जरांगे यांचं वादळ हे मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे। काय सांगाल? जरांगेंचा हा लढा आरक्षणाचा नसून व्यक्ती आणि जाती जोशाचा हा लढा आहे आणि त्यामुळं गावगाड्यातला मराठा वापरायचा आणि ठरलेला वाड्यातील मराठा सुरक्षित करायचा राजकारणात, या भूमिकेतून हा खरं तर मोर्चा आहे आणि त्याच्यामुळं जरांगे हे मराठा समाजाचं फार नुकसान करत आहे। एक आत्मघातीपणा अंगीकारून ज्या पद्धतीने ते या मोर्चाला घेऊन मुंबईला गेले, निश्चितपणे हा मोर्चा ज्या नेत्याच्या मार्गदर्शनात चालला त्या नेत्याने एकीकडं मंडल यात्रा करणे आणि दुसरीकडं जाती जातीत द्वेष पसरवणे या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं चित्र आहे। आणि निश्चितच शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेसनी जर आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली असती तर लोकांना या महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं। शरद पवारां चूप राहिले, त्यांनी त्यांचं मत स्पष्ट केलं नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बऱ्याच मराठा समाजातल्या युवकांचं जे खऱ्या अर्थानं जीव गेले त्याचा आरोप मी शरद पवारांवर करतो। आपण पाहताय शरद पवारांवर भाजप आमदार संजय केणेकर यांनी गंभीर आरोप केलेले आहेत कारण मनोज जरांगे जे आंदोलन करतायत ते शरद पवारांनी करायला सांगितलेलं आहे आणि यामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप देखील भाजप आमदार संजय केणेकर यांनी केल्या कारणानं आता ह्या आंदोलनाकडे सर्वांची पाहण्याची दृष्टिकोन आणि नजर कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।